तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या हाऊसवाईफ असेल ना, तर ही गोष्ट एकदा तरी नक्कीच फील केली असेल. ज्या बायका घराच्या बाहेर जाऊन काम करतात, पैसे कमवून आणतात, त्यांची खूप व्हॅल्यू केली जाते. त्यांना खूप मान-सन्मानाने वागवलं जातं. पण ज्या बायका दिवस-रात्र घरामध्ये मरमर करतात, कोणाला काय हवं नको ते बघतात, पण त्यांना काहीच मान-सन्मान, व्हॅल्यू केली जात नाही. मी हे भरपूर वेळेस फील केलं आहे. पण ज्या बायका घरामध्ये बसतात, घरातली कामं करतात, त्यांना खरंच काही व्हॅल्यू नसते. कारण ते फक्त कर्तव्य म्हणून त्या करत असतात, असं काही लोकांच्या दृष्टीने असतं. नमस्कार मंडळी, आज माझा दिवस 4था आहे हाऊसवाईफ रुटीन चॅलेंजचा आणि नेहमीप्रमाणे मी उठले, गच्चीवरती चालायला गेले, त्यानंतर प्राणायाम केलं, अंघोळ वगैरे करून कोमट पाणी, अळीव लाडू खाल्लं. कॅरोलच्या स्कूलला मी गेली होती. त्याचा रिझल्ट बघायला. रिझल्ट खूप छान होता. माझ्या छोट्या नणंदबाई आल्या होत्या, त्यांच्यासोबत त्यांच्या चुलत नणंदबाई आल्या होत्या. पहिल्यांदा चिकनची भाजी बनवलेली, पण मी स्किप केलं चिकनची भाजी. आणि तुम्ही मेनू बघितला, सुकी भाजी होती आणि मोड आलेले मूग मी घेतलेलं होतं जेवणामध्ये. त्यानंतर त्या जाताना त्यांना हळदी कुंकू लावलं आणि इथे ना त्यांचं दर्शन घेतलेलं. आणि मी आज सकाळची कामं ना खूप उशिरा करत होते. संध्याकाळच्या 4 वाजता मी कपडे वॉश केले आणि आत्याने इथे भांडे घासून ठेवले होते, ते मी लावून घेतलेले. आणि जेवणामध्ये संध्याकाळच्या परत थोडीसं भात आणि मोड आलेली मूगची मी उसळ बनवली ती आणि चपाती खाल्लेली. आणि इथे रवा केक मी बनवला होता. याची रेसिपी भरपूर वेळेस मी शेअर केलेली आहे. स्किन केअर, हेअर केअर करून घेतले आणि रवा केक खूप छान झाला होता. त्यानंतर टॅबलेट घेतलेला आणि नेहमीप्रमाणे मी डायरीमध्ये लिहून घेतलेलं. तर चला, हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.